नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर आज आपण ड्रायफ्रूट, मखाना, डिंकाचे लाडू बनवणार आहोत। खूपच पौष्टिक असे लाडू आहेत। एक लाडू जर खाल्ला तर पूर्ण एनर्जी दिवसभराची भरून निघते आणि जर तुमचे केस वगैरे गळत असतील ना, तर त्यासाठी तर भरपूर असे पोषक हे लाडू आहेत। तर हे लाडू बघा खूप मऊ असे सॉफ्ट बनून तयार झालेले आहेत। हे लाडू सहजपणे 2 ते 3 महिने टिकून राहतात। आता हे साहित्य मी जास्त न घेता एक पाव साहित्य घेतलेलं आहे आणि त्या प्रमाणामध्ये इतर साहित्य घेतलेलं आहे। तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। लाडू बनवण्यासाठी इथे एका प्लेटमध्ये मी काही साहित्य घेतलेलं आहे। तर सुकं खोबरं घेतलेलं आहे, बारीक चिरून घेतलेलं आहे, किसून देखील घेऊ शकता। त्या प्रमाणामध्ये काळी खारीक जी असते त्याची पावडर घेतलेली आहे आणि डिंक देखील घेतलेला आहे। तर हे आपल्याला साहित्य लागणार आहे। आता इथे सुकं खोबरं चिरून घेतलंय, किसून देखील घेऊ शकता। त्याच प्रमाणामध्ये इथे मी मखाना घेतलेले आहेत। तर मखाना जवळपास मी अर्धा पाव इतके वापरलेले आहेत। 1 पाव होते त्यातले अर्धे घेतलेले आहेत। थोडेसे अक्रोड घेतलेले आहेत, वाटीभर काजू घेतलेले आहेत आणि वाटीभर जवळपास बदाम घेतलेले आहेत। तर हे साहित्य आपल्याला हवं आहे हे लाडू बनवण्यासाठी। त्याच प्रमाणामध्ये इथे मी काळे तीळ घेतलेले आहेत, सफेद तीळ घेतलेले आहेत, सोबतच पंपकिन सीड ज्या भोपळ्याच्या बिया म्हणतो ते आहे आणि मगज बी देखील घेतलेले आहे। तर काळे तीळ, पांढरे तीळ जवळपास अर्धी वाटी घेतलेली आहे। पंपकिन सीड पण अर्धी वाटी घेतलेले आहेत आणि मगज बी पाव वाटी घेतलेला आहे। आता यामध्ये इथे मी मेथी घेतलेली जवळपास 3 ते 3.5 चमचे मेथी आणि 2 चमचे हळीव घेतलेले आहेत आणि त्याच प्रमाणामध्ये 7 ते 8 वेलची घेतलेली आहे स्वाद वाढवण्यासाठी। आता हे साहित्य तुम्ही पाहू शकता। खारीक खोबरं घेतलेलं आहे, डिंक आहे, काजू, बदाम, अक्रोड थोडेसेच होते आणि अर्धा पाव मखाने घेतलेले आहेत। आता यातील एखादं साहित्य नसलं किंवा कमी जास्त जरी झालं ना तरी देखील चालेल। तर इतकं मी साहित्य घेतलेलं आहे आणि आता या साहित्याला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम, झिंक, फॉस्फरस, त्याच प्रकारे कॅल्शियम, आयर्न हे आहे आणि आपल्याला जर केस गळतीचा जर प्रॉब्लेम असेल ना तर अशा प्रकारचे लाडू बनवून ठेवायचे। हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खाऊ शकतात। खूपच पौष्टिक असे हे लाडू बनून तयार होणार आहेत। आता सगळ्यात आधी मी मेथी व्यवस्थित भाजून घेणार आहे, कारण की इथे मी अख्खी मेथी वापरलेली आहे। बाजारामध्ये मेथीची पावडर देखील मिळते, पण इथे अख्खी मेथी जर वापरली ना तर स्वाद खूप छान येतो लाडूमध्ये। आता मेथी सोबतच इथे मी वेलच्या देखील घालून घेतलेल्या आहेत आणि त्याला थोडंसं रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे। मेथी हलकीशी भाजत आली की त्यामध्येच आपण हळीव भाजून घेणार। मेथी काढून घेते आणि मग यामध्ये आपल्याला हळीव घालून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे। बरं, हे हळीव आहेत ना तर सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा गुडघ्यातलं जे वंगण वगैरे कमी होतं ना, तर त्यासाठी भरपूर असे पौष्टिक हे हळीव आहेत। त्यामुळे लाडू जर आपण ड्रायफ्रूटचे बनवत असू तर हळीव नेहमी घालावेत। तर आता हे देखील भाजून घेतलेलं आहे आणि आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून या 3 वस्तू आहेत त्याची मी सुरुवातीला लगेचच पावडर करून घेणार आहे। जर नंतर आपण पावडर करायला घेतली ना तर ती पाहिजे तशी बारीक होणार नाही, कारण की हे साहित्य जे आहे तर या साहित्यामुळे ते मिक्सरच्या भांड्याला चिकटलं जातं आणि पाहिजे तशी पावडर होत नाही। मेथी आणि हळीव थोडंसं मी गार करण्यासाठी ठेवलंय। तोपर्यंत इथे कढईमध्ये मी पंपकिन सीड म्हणजे भोपळ्याच्या बिया आणि मगज बी एकत्रच भाजून घेते। आता भोपळ्याच्या बिया, मगज बी हे आपण शक्यतो लाडूमध्ये वापरत नाहीत, पण हे आपण आज वापरणार आहोत। काळे तीळ, सफेद तीळ, मगज बी, त्याच प्रकारे भोपळ्याच्या बिया म्हणजेच पंपकिन सीड। तर हे सर्व साहित्य आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने वापरून याचे लाडू बनवणार आहोत। आता हे भाजतंय तोपर्यंत इथे मी मेथी, हळीव आणि वेलचीची छान अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि कुठेही ही पावडर आता चाळण्याची वगैरे मला आवश्यकता वाटत नाही, कारण की इतकी ही पावडर बारीक झालेली आहे। आता ही पावडर मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे, कारण की याच बाउलमध्ये आपल्याला सर्व हे जे मिश्रण आहे त्याची पावडर करून या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। तर अशाच प्रकारची पावडर आपल्याला करून घ्यायची आहे। आता हे मी काढून घेतलेले कढईमधून आणि यामध्ये आता मी तीळ घातलेले आहेत भाजायला। आता हे देखील आपण थोडेसे हलके हलके भाजून घेऊया।
आता हे जे आपण साहित्य घेतलेलं आहे जसं की तीळ झाले, पंपकिन सीड झाले, मगज बी, काजू, बदाम, खोबरं, त्याचप्रकारे हळीव झाले, मेथी झाले, तर यामध्ये ना एक प्रकारचं त्यांचं स्वतःचं असं तेल असतं. त्यामुळे आपण जसं भाजू ना तर त्याच्यातून ते तेल निघायला सुरुवात होते. त्यामुळे या लाडूमध्ये आपल्याला जास्त तुपाचा वापर देखील करायची आवश्यकता नाहीये. आता हे तीळ बघा उडतायत हे. आता याला आपण काढून घेऊया आणि यामध्ये आता मी घालून घेणार आहे बदाम. आता बदाम देखील आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे. आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेत आहोत. भाजल्यामुळे त्याची चव बदलते, खमंगपणा येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं पावडर पटकन तयार होते. आता या बदाम सोबतच इथे मी काजू घालून घेतलेले आहेत. सगळं साहित्य एकत्र मिक्स करून भाजायचं नाही, सेपरेट सेपरेट भाजायचं. कारण की हे साहित्य आकाराने लहान मोठं असतं, त्यामुळे भाजण्यासाठी याला कमी जास्त वेळ लागतो. एकत्र भाजलं तर काही साहित्य जळण्याची शक्यता असते. आता हे सर्व मी भाजून घेते. तर इथे पंपकिन सीड, मगजबी, काळे तीळ, पांढरे तीळ याची आता पावडर करून या बाउलमध्ये घालून घेतलेली आहे. आणि आता आपण पुन्हा जे काजू बदाम ठेवलेले आहेत ना त्याकडे लक्ष देणार आहोत. तर आता व्यवस्थित याला डाग पडत चाललेले आहेत आणि मस्तपैकी आता हे भाजून तयार झालेले आहेत. याला देखील आता आपण काढून घेऊया. त्याआधी इथे मी माझ्याकडे थोडेसे अक्रोड होते ते देखील मी घालून घेतलेले आहेत मूठभर. तर अक्रोड जे आहेत ना त्यामध्ये B12चं प्रमाण खूप जास्त असतं. तर अक्रोड नेहमी खावेत आणि जर तुम्हाला अक्रोड खायला जमत नसेल तर लाडूमध्ये त्याचा वापर नक्की करावा. तर अक्रोड ना ज्यांच्या शरीरामध्ये B12ची कमतरता असते, ज्यांना चक्कर वगैरे येते चालताना, तर त्यांनी अक्रोडचं प्रमाण आपल्या आहारामध्ये ठेवावं. B12ची कमतरता असल्यामुळे तसं होतं. आता हे सगळं काढून घेतलेलं आहे, थोडंसं गार होऊ देते. आता याच कढईमध्ये इथे मी मखाणे घेतलेले. तर मखाणे जवळपास अर्धा पाव इथे मी वापरलेले आहेत. आता मखाणे म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. तर मखाणे म्हणजे कमळाच्या ज्या बिया असतात तर त्या बिया पॉपकॉर्न सारख्या भाजल्या जातात भट्टीमध्ये आणि त्याचे मग अशा पद्धतीने मखाणे फुलून तयार होतात. तर साधारणपणे पॉपकॉर्न सारख्याच दिसतात त्या आणि जसं आपण भाजू ना तर मस्त कुरकुरीत असे हे मखाणे तयार होतात. भरपूर असं कॅल्शियम आहे या मखाण्यामध्ये. लहान मुलांना नक्की द्यावं. तर मखाण्यापासून भरपूर असे प्रकार बनवले जातात. जसं की याची खीर बनवली जाते, मिठाई बनवली जाते, लाडूमध्ये वापरले जातात. तर नक्की आपल्या आहारामध्ये लहान मुलांना, गर्भवती स्त्रियांना मखाण्यांचा वापर त्यांच्या आहारामध्ये करायलाच हवा. आता हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. तोपर्यंत तिथे मी काजू बदामाची पावडर करून बाउलमध्ये काढून घेतली होती. आता हे मखाणे देखील व्यवस्थित भाजून तयार झालेले आहेत आणि मी दाखवते बघा. तर अशा प्रकारे भाजले पाहिजेत तर लगेचच याचा चुरा होतो. अशा प्रकारे मखाणे भाजले ना की पटकन अशी पावडर तयार होते. आता हे जे सुकं खोबरं आहे इथे वापरलेलं आहे त्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट, किसलेलं खोबरं किंवा सुक्या खोबऱ्याचे अशा पद्धतीने तुकडे करून देखील घालू शकता. आता इथे बाउलमध्ये मी मखाण्याची पावडर करून घालून घेतलेली आहे. आता हे खोबरं आपल्याला थोडंसं हलकं-हलकंसं भाजून घ्यायचं मध्यम आचेवरती. पटकन भाजलं जातं, जास्त काही वेळ लागत नाही. आणि आपण जसं हे खोबरं, सुकं खोबरं भाजू ना त्याचा स्वतःचा असा स्वाद आणि सुगंध असा यायला लागतो. काढून घेतलेलं आहे, त्याला थोडंसं थंड करून घेऊया. आणि याच कढईमध्ये मी आता 2 चमचे तूप घालून घेतलेले आहे. आता तूप छान गरम झालंय. यामध्ये आता मी डिंक घालून घेणार आहे. बरं हा डिंक जो आहे ना मी घेतलेला, तर 100 ग्रॅम डिंक होता. त्यातील मी फक्त 50 ग्रॅम इतकाच डिंक वापरणार आहे. आणि हा डिंक तुपामध्ये घालायचा आणि मस्त असा हा फुलला पाहिजे. साबुदाणा कसा फुलतो तळल्यानंतर तसा फुलला पाहिजे आणि कुरकुरीत झाला पाहिजे. बोटाने दाबला की पटकन त्याची चुरा झाला पाहिजे. असाच डिंक आपल्याला तळून घ्यायचा. आता हा डिंक तळतोय तोपर्यंत इथे मी जी खोबरं भाजून घेतलेलं त्याची आता पावडर करून घेतेय. आता हा बघा डिंक मस्त असा फुललेला आहे आणि अशाच पद्धतीचा डिंक व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. डिंक कुठेही तळत असताना कच्चा राहायला नाही पाहिजे, नाहीतर तो दातामध्ये जेव्हा येतो ना खाताना तो दाताला असा मस्त असा हादरा किंवा झटका बसतो. तर त्यामुळे डिंक असा मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. बरं डिंकाचा वापर आपण लाडूमध्ये का करतो? बऱ्याचशा जणांचे गुडघेदुखीचे प्रॉब्लेम असतात आणि वंगण कमी होतं. तर डिंक आहारात ठेवला ना तर गुडघ्यातलं जे वंगण आहे कमी झालेलं तर त्याला आपल्याला डिंकाचे लाडू बनवून खाऊ घालायचे तर त्याने त्याला आराम पडतो. आता याच कढईमध्ये मी 1 चमचाभर तूप पुन्हा घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता घालून घेतलेले आहेत मनुके.
आता हे मनुके देखील व्यवस्थित छान फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता या मनुक्याच्या ऐवजी तुम्ही काळ्या मनुक्याचा वापर देखील करू शकता। माझ्याकडे हे मनुके होते म्हणून मी याचा वापर केलेला आहे। तर मस्त असे मनुके असे फुललेले आहेत आणि आता याला आपण काढून घेणार आहोत। तर अशाच प्रकारे मनुके आपल्याला फुलवून घ्यायचे आहेत आणि आता याला आपण या बाउलमध्ये काढून घेऊया। डिंक मी आणखीनही बारीक केलेला नाही कारण की तो गरम आहे। या डिंकाला आपण अशाच पद्धतीने बोटाने हाताच्या सहाय्याने चुरून देखील घालू शकतो किंवा कुटून देखील घालू शकतो। आता मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पावडर करून घेणार आहे। आता इथे याच कढईमध्ये जी 1 पाव काळ्या खारकाची पावडर घेतली होती तर ती इथे मी घालून घेतलेली आहे। आता ही काळी खारीक पावडर जी मी वापरलेली आहे आयुर्वेदिकच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होते। आता ही पावडर जर तुम्हाला वापरायची नसेल तर घरी खारका आणून त्यातील बिया काढून मिक्सरवर बारीक करू शकता खारका किंवा मग बाहेर देखील या खारका बारीक करून मिळतात। तर आता हे व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायचंय, थोडक्यात म्हणजे आपल्याला जास्त भाजायचं नाही याला। आता हा डिंक जो आहे ना मी घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याला बघा एकदाच फिरवल्यानंतर छान अशी याची आता पावडर तयार झालेली आहे। याला देखील आता या बाउलमध्ये काढून घेते। आता इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की इतक्या सगळ्या साहित्यामध्ये फक्त जवळपास 3 ते 3.5 चमचे तुपाचा वापर केलेला आहे। जास्त तुपाचा देखील वापर इथे आपल्याला करण्याची आवश्यकता नाहीये। खारीक पावडर व्यवस्थित मी मंद आचेवरती शेकून घेतली आणि त्याच्या आतमध्ये जे काही मॉइश्चर असेल ते सगळं काढून घेतलं। आता इतक्या सगळ्या साहित्यासाठी इथे मी जवळपास 200 ग्रॅम गूळ चिरून घेतलेला आहे आणि तो याच कढईमध्ये आपण घालून घेणार आहोत। आणि या गुळामध्ये आपल्याला थोडंसंच पाणी घालायचं आहे। जवळपास अर्धा ते पाऊण कप इतकं पाणी घालून या गुळाचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। तर आता हा पाक 1 तारी किंवा 2 तारी अजिबात बनवायचं नाही। गुळ वितळला की लगेचच आपल्याला याला काढून घ्यायचं आहे। तर बघा पाणी देखील मी जवळपास अर्धा ते पाऊण कप इतकंच वापरलं असेल। तोपर्यंत आता हे साहित्य बऱ्यापैकी आता गार होत आलेलं आहे आणि यामध्ये मी चमचाभर सुंठ पावडर घालून घेणार आहे। तर सुंठ पावडर मस्त उष्ण असते आणि कफ वगैरे जर झाला ना किंवा असं सर्दीसारखं जर होत असेल आपल्याला तर त्यावरती सुंठ पावडर गुणकारी आहे। तर यामध्ये मी जवळपास चमचाभर घालून घेतलेली आहे। आवडत असेल तर आणखीन 1 ते 2 चमचे सहजपणे तुम्ही यामध्ये घालू शकता। आता हे सर्व मिश्रण कोरडंच मी व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे हे सर्व मिश्रण एकजीव होईल। हे सर्व मिश्रण एकजीव करण्यासाठी मला 4 ते 5 मिनिटाचा वेळ लागला आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। तोपर्यंत इथे गूळ देखील वितळलेला आहे आणि इथे आपल्याला कुठेही गुळाचा पाक बनवायचा नाही। आता गूळ थोडासा आणखीन यामध्ये दाणे-दाणे आपल्याला दिसत आहेत आणि त्याला देखील आपण व्यवस्थित विरघळून घेऊया, वितळून घेऊया। आता गुळाचा पाक व्यवस्थित तयार होत चाललेला आहे आणि आता हा पाक आपण उतरून लगेचच या मिश्रणामध्ये घालून देणार आहोत। तर हा जो गुळाचा पाक आहे गरम-गरमच या मिश्रणामध्ये मी घालून घेतलेला आहे। सगळा पाक व्यवस्थित या भांड्यापासून आपण काढून घेऊया आणि आता हा पाक आणि हे मिश्रण व्यवस्थित एका लाकडी चमच्याने किंवा कोणत्याही चमच्याने एकजीव करून घेणार आहोत। हे लाडू आपण उपवासाला देखील खाऊ शकतो। हे मिश्रण आपण आधीच व्यवस्थित एकजीव करून घेतलं होतं। गुळाचा पाक घातल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित एकजीव करून घेऊया। एकजीव होण्यासाठी जवळपास पुन्हा मला 5 ते 7 मिनिटे लागली आणि एकजीव झाल्यानंतर लगेचच आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत। मिश्रण थोडंसं गरम लागेल पण हाताला सोसवेल असं मिश्रण झालं की पटकन त्याचे लाडू बनवून घ्यायचे। तर बघा इथे पाक देखील व्यवस्थित झालेला आहे आणि याचे आता मी पटापट लाडू बनवून घेत आहे। आता हे लाडू कशावर गुणकारी आहेत ते देखील मी सांगते। बऱ्याच जणांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असते, केस गळत असतात, कॅल्शियमची कमतरता असते आणि भरपूर महिलांचे तर प्रॉब्लेम असतात। लहान मुलांना बुद्धिवर्धक देखील हे लाडू आहेत। तर म्हणून अशा पद्धतीचे लाडू आपण जर बनवून ठेवले ना तर B12ची कमतरता, रक्ताची कमतरता, लोह, कॅल्शियम हे सर्व दूर होतं हे लाडू खाल्ल्याने। तर दिवसभरामध्ये एकच लाडू खायचा आणि मस्तपैकी आपल्या शरीरातील जी कमी झालेली एनर्जी आहे ना तर ती भरून काढायची। तर इतके हे गुणकारी हे लाडू आहेत। तर मस्तपैकी गरमागरम लाडू आता हे तयार झालेले आहेत आणि मऊसूद देखील झालेले आहेत। तर या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।